खरं तर काल एक व्हिडिओ सर्क्युलेट केला जातोय ज्याच्यामध्ये मधल्या सीटवर 4 मोठे नेते एका सीटवर बसले होते एका गाडीमध्ये। पूर्वी एक वेगळ्या प्रकारचा रुबाब अनेक नेत्यांचा असायचा, पण आज अशी परिस्थिती झाली की सगळे एकाच सीटवर सगळ्यांना बसावं लागते। आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं चर्चा नव्हते, तिथं आदेश दिले गेले की तुम्ही 6 सीट लढायचे, तुम्ही 8 सीट लढायचे, बाकी सगळे भाजप लढणार। हाच तर फरक आहे लोकशाहीमध्ये आणि दडपशाहीमध्ये। भाजपकडे दडपशाही आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडे लोकशाही आहे। आधीपासून हेच म्हणत आलेलो आहे की बीजेपी कधीही लोकनेत्याला जवळ करत नाही आणि जवळ केलं तरी त्यांची ताकद संपवते। ज्यांचे जे काही मित्रपक्ष असतात त्यांची हळूहळू ताकद संपवते। तुम्हीच बघून घ्या की 6 वर अजितदादा मित्रमंडळाचे सर्व नेते लोकसभेसाठी लढणार आहेत। 6 आकडा हा थोडासा कमी वाटतो। शिंदे गटाचा आकडा 10 आहे, 12-12 लढतील असं मोठ्या मोठ्या आवाजात हे सगळेच म्हणत होते, पण आता 6 वर कुठेतरी थांबावं लागतंय। म्हणजे विधानसभेला या सगळ्याच नेत्यांना आणि त्यांच्या आमदारांना भाजपच्याच तिकिटावर लढावं लागेल हे कुठेतरी सिद्ध होतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।